शू तू काय खाणार आज? बिर्याणी. ठीक आहे, आता बनवते. आज लाडूबाईला खायची होती बिर्याणी. मग काय लगेच तयारी केली. इकडे घेतली फरसबी, बटाटे, कांदे, पुदिना, फुलगोबी आणि थोडंसं दही लागणार होतं आपलं, त्यामुळे दही आणि एक टमॅटो. मग काय तांदूळ घेतले, थोडेसे स्वच्छ पाण्याने धुवून घेतले, ते अर्धा तास भिजवायला ठेवले. इकडे पाणी गरम करायला ठेवलं, त्यामध्ये हे खडे मसाले काढून ठेवले आणि खडे मसाले गरम पाणी झाल्यावर त्यात टाकून दिले. खडे मसाले इकडे पाणी गरम होते तोपर्यंत आपले भिजलेले तांदूळ पण त्यात टाकून दिले उकडायसाठी, म्हणजे छान. इकडे आपण गरम पाणी झालेलं आहे, त्यामध्ये भात शिजवायला टाकलेला आहे. हे बघा किती छानपैकी आपला भात शिजत आलेला आहे. भात शिजून झाला की लगेच आपण त्याला गाळून घ्यायचं आहे पुरणाच्या चाळणीत आणि पुरणात पाणी तसंच ठेवायचं आहे. ते आपल्याला थोडंसं नंतर लागणार आहे. लगेच आपण भाजीचे तयार केली. तळण्यासाठी आपल्याला लागणार आहे लांब कांदा, बटाटे, फुलगोबी, फरसबी, टमॅटो आणि फोडणीसाठी कांदा. इकडे आपण लगेच थोडेसे काजू घेतलेले आहे, पुदिना घेतलेला आहे. काजू तळायला घेतले आपण. थोडंसं कढईत तेल टाकलं, त्यात काजू तळून घेतले. काजू तळून झाले की लगेच आपण लांब कांदा तळून घेतलेला आहे, त्यात टाकलं आपण थोडंसं तूप टाकून झालं की लगेच फोडणीसाठी कांदा घालायचा आहे. कांदा छानपैकी लाल होऊ द्यायचा आहे. लगेच टमॅटो घालायचं आहे. टमॅटो झाले की लाल तिखट, हळद, जिरा पावडर, धना पावडर आणि बिर्याणी मसाला टाकून द्यायचा आहे. हे छानपैकी तेलात होऊ द्यायचं आहे. लगेच आपण फरसबी एक एक करून भाज्या टाकायचे, फ्लावर, बटाटे सगळ्या भाज्या छानपैकी होऊ द्यायचे. त्यातच थोडंसं घालायचं आहे दही घालून झाले की थोडंसं लगेच वाफ देण्यासाठी झाकून ठेवायचं आहे. थोडंसं 5 मिनटं झाकून झालं की त्यात घालायचं आहे पुदिना झाला की लगेच आपण त्यात घालूया मीठ घालून झालं की थोडंसं पाणी घालून आपण त्यामध्ये घातला आपण थोडासा तळलेला कांदा टाकून झाला की लगेच आपण जे भात शिजवलेला होता तो भात त्यात घालून घ्यायचा. तुम्हाला लेअर जर आवडतं असेल तर लेअरप्रमाणे टाकू शकता. थोडंसं भाजीच खाली लागू नये म्हणून आपण जे पाणी काढून ठेवलं होतं ते थोडंसं पाणी घातलं वरतून. पाणी घालून झालं की लगेच थोडंसं तूप चव चांगली लागते. लगेच तळलेला कांदा घालून घेतला आहे आपण वरतून, थोडासा पुदिना घालून घेतला आहे आणि आपण काजू तळलेले ते पण घालून घेतले. हे बघा किती छान झालेली बिर्याणी. आणि लगेच थोडेसे 5-10 मिनटं वाफवायला ठेवायची. वाफून झाली की थोडीशी काढायची आणि मस्तपैकी मुलांना द्यायची. मुलांना कसं असं त्यांच्या आवडीप्रमाणे करून दिलं ना ते पण आवडीने खातात. बघूया आपण इशूला कशी आवडते की नाही, काय सांगते इशू. इशू बिर्याणी कशी आहे? छान छान. आवडली तुला? वाव, ठीक आहे.